अहो समजून घेत जा ना काही गोष्टी. तू कशी पागल आहे हो, तू पागलासारखी काऊन वागतं? ते मला नका सांगू, मी काही समजून घेणार नाही यावेळेस. ते 500-600 रुपयाची साडी मला पाहिजे नाही म्हणजे नाहीच पाहिजे. नेहमीच नाटक आहे तुमचं. मला यावेळेस 3000ची साडी लागन म्हणजे लागन, आता सांगा लागली मी. त्या बाबाने इथं घातली होती का 3000ची साडी? इथून मोठी सांगा लागली मला 3000ची साडी पाहिजे, 3000ची. इन 200-300 रुपयाचा ड्रेस घालून नाचे ना पुऱ्या गावात. नाही इथं म्हणा लागली 3000ची साडी पाहिजे. कोणाला दाखवा लागली हो? कोणी मोठ्या लोकांच्या पार्टी गिरटीत चालली का 3000ची साडी घालून? आली मोठी इथं बोलायला लावते. 1000 रुपयाची घेऊन देतो तुले. जास्त नाटक करू नको आता. नेहमीच आहे ते तुमचं वालं घरानं. किती वर्ष झाले मी आणि तुम्हाला म्हणलं का कधी? तेच पालोवर रुपया साड्या घेऊन देता. 500-600 तर दूरची गोष्ट आहे. 300-400च्या साड्या दिल्या मला आतापर्यंत घेऊन. हे पाहा महागात घातलेली कशी आहे पालोवरती. एक डाव तरी तुमची इच्छा झाली का माझ्या बायकोच्या वाढदिवसाले मस्त 3000ची साडी घेऊन द्यावं म्हणून? आणि मला कुठे फिराले आले मोठे सांगा लागले इथं. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर मी आता काही करीन मग. आई बाबू देणार तिला घेऊन. काय तिचं मन दुखत लेकराले. हाय इच्छा तर घेऊन दे. तुम्ही नका बोलू म्हणत आमच्या तुमच्या त्यानंच सारा धिंगाणा आहे इथं आमच्या घरात. नाही सारी कटकट लावता दिवस रात्र निघाली तरीपासून नुसतं काम 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 काम. आणि काही घेऊन द्यायचं म्हणलं तर काही नाही. बाई पण त्यासाठी काय वासाठी बोलायचं नाही तुम्ही. आता सांगा लागली मी. माझ्या पहिलेच दिमाग सटरलेला आहे. होय होय, कोणासोबत बोल लागली माहिती आहे का तुले? होय, जरा जबान सांभाळून बोलत जाय. हानी काय शिल्लक बोल लागली का? माझ्यासोबत जरा चांगली बोलत जाय. तुले सांगा लागलो मी आताच. जरा भल्ला झोडीन बाई. नाटकं कमी कर. जास्त शिल्लक बोला लागली आद्र्या तोंडाची. अरे बाबू म्हणजे इथे काय पाहिजे ते घेऊन दे बाबू. लेखाला असं दुःख नको. आणि मी काय म्हणतो ऐकतं का? अरे बाबू त्या बाबाची तब्येत लय खराब आहे. 4-5 दिवस झाले ते ना कसं असं घरच्या गोळ्या घेऊन जमून पाहिलं पण नाही जमा लागले बाबू. लय ताप आली त्याला. जरा जातं का दवाखान्यात घेऊन त्याले? काय बाबाची तब्येत ठीक नाही तुम्हाला आता सांगा लागली? कशी आहे तू? अजून जास्त किस्त झाली तर मग अजून बस लागेल बोंबलत. थांब, मी पैशाचा बंदोबस्त करून येतो लगेच. आपल्या नारायण भाऊले पैसे मागून आणतो मी. काय सुद्धा नाही. तू अशी कमाल आहे बाई. लगेच सांगत आहे बरं. असं जास्त झालं अजून कुठं बोंबलत बसायचं का? थांब येतो मी लगेच. या बैताळ तोंडीच्या माय लक्ष नाही राहा लागलं माझ्या बापावर. निरा डोकं किट करून सोडते. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. काम करायचं तर भोकावर बोलायला लावते इथं. आई तो काही काळजी नको, मी लगेच पैसे घेऊन येतो. मग बाबाला दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. हो माझा लवकर बाबा घेऊन जाऊ आपण दवाखान्यात. आणि तू लक्ष ठेव बाबावर. आता सांगा लागलो मी तुला. सांगून जा लागलो काय? आणि देतो मी तुला साडी घेऊन. टेन्शन काय घेऊ नको. घरात शांतता ठेवता येते तशी. कायच्यासाठी कलकल नको लावत जाऊ. चला येतो. झालं मनात समाधान. टाकला आधी तेल. लय बरं वाटते मग खेळते हो. बुटा बुटी नुसतं नाकात दम करून ठेवला मायाला. हो बाई पण मी आता काय बोलली बरं सांग बरं. तुझ्या जिकडून बोलली तुझ्यासाठी बोलली. घेऊन दे म्हणलं लेकराला साडी, कधी घेऊन देत नाही तर. असं काय घेऊन दे म्हणलं? मला माहित आहे ना तुम्ही कशा बोलतात. तुमच्या दोघा पाहिजे म्हणलं. माझ्या नवरा माझ्यासाठी काहीच करत नाही म्हणलं. फुटका मनी करून दिला नाही. नुसता तुमच्यावर उडत राहायचे. मायबाप मायबाप मायबाप. लग्नच काय करून दिलं मग तुम्ही तुमच्या आता तुम्हाला लई दिमाग सटकला माझ्या. लवकर निघा इथून माझ्या डोळ्यासमोर. नाही तर माय आली आता मी तुम्हाला घराच्या बाहेर हाकलूनच देतो. मी बिलकुल माझ्या घरात पाहिजेच नाही तुम्ही. निघा लवकर. एक काम करा तुम्ही निघा. आता तर झालं आता डोक्याच्या वर गेलं ते. याच्या आधी तुम्हाला हाकलून देतो घराच्या बाहेर. बाई पण तू ऐकून तर घे. काहीच नाही म्हणणार बाई. ते मला काही सांगू नका. आता दिमागाच्या बाहेर गेला. आता मी हानी कान पाडीत. तुम्ही लवकर निघा लवकर निघा. आणि बुडगं कुठे काढ्या बाहेर. म्हणलं तू डायरेक्ट हात उचलायला तयार झाली सासूवर. पण त्या माय सांगते ना त्याच विचार करतो. कधी तुला गलत बोलली काय बोलली का? तुला कामात काही टोचला मी काही आमच्याकडे काही गलती झाली बा असं कधीच काही केलं नाही. काऊन तू आमचा एवढा राग करतो बरं? असं तू हद्दच केली बाई. डायरेक्ट हातच उचलतो म्हणतो. तुम्हाला आता मी माणुसकी समजावून सांगा लागली. नाही तर एवढ्या घाण शिवाय दिन मी. आणि लढाचे नाटक माझ्यासमोर करूच नका. रडणं पडणं बंद करा. दोघे खेडगे इथून निघा लवकर. नाही तर अशी तुडवीन ना मी. अशा घाण शिवाय दिन मी. लवकर निघा. तुम्हाला 15 मिनिटाचा टाइम द्या लागेल मी फक्त. जातोय बाई. तू काय जास्त टेन्शन घेऊ नको. आम्ही कुठे राहू. फक्त माझ्या लेकराची काळजी घ्यायचं म्हणजे झालं. म्हणजे एवढंच पाहिजे मला. जाऊ दे ना एकदाची कटकट बरी चालली. काय डोकं म्याड करून सोडते बाई हे बुडजे. लवकर हे याच्या आधी हाकलून देतो. चल लवकर येईल. बोरी बिस्तर गुडाया म्हणतो नाही तर अजून हे याचे ना. अजून काही मग मला प्लॅन येईल हाकलून द्यायचा. फेल होऊन द्यायचा. चल येईल लवकर हाकलून देतो हे याच्या आधी. रुक्मे आता लय भारी चाललं बा. आता आज वाट लागलं मा टाइम आला. मरतो का काय असंच वाटा लागलो. तसं नका म्हणू. तुम्ही गेल्यावर माय कसं होईल? इथे एकटीच राहील. आपण चांगल्या दवाखान्यात जाऊ. चला बरं आपण चांगल्या दवाखान्यात जाऊ. मावशी हाय पैसे नाही केला बंद बरं आपण जाऊ. चला बरं उठा बरं तुम्हाला जर काही झालं ना मी जगू नाही शकणार. आता सांगायला लागले मी. चला बरं आपण जाऊ. उठा लवकर आपण दवाखान्यात जाऊ. मस्त चांगल्या चला उठा बरं तुम्ही.
रुक्मे कधी ना कधी तर मराच लागणार हो आपल्याला. आपण इथं काय राहिले आलो का? तुम्ही कायच्यासाठी रडत? चाल मग दवाखान्यात जाऊ. काय ते निघाच नाही लागले बाई, हे आधी आधी येणे काढणं गरजेचं आहे. काय करायला लागले हो? झालं की नाही, निघता की नाही बाहेर? झालं की नाही बुऱ्या बिस्तर बांधणं? बापा बापा, याच्यात गप्पा गोष्टी सुरू आहे मस्त गुलू गुलू. ए बाई, तुला म्हणलं होतं ना लवकर बोऱ्या बिस्तर बांधून निघ घराच्या बाहेर. आहे तुझ्या मस्त गुलू गुलू करायला लागली नवऱ्यासोबत. लाज शरम आहे की नाही काही? अहो बाई, चाललीच होती दवाखान्यात जासाठी ना. करतो ना पॅकिंग, करतो लगेच, निघतो आता आम्ही. दवाखान्यात जासाठी नाही म्हणा लागली मी, इथं बोऱ्या बिस्तर भरून घराच्या बाहेर निघासाठी म्हणा लागले मी. तिकडे दवाखान्यात जा का मरा, मला त्याच्याशी काही घेणं नाही. पण इथून पहिले लवकर निघा, माझ्या घर खाली करा म्हणजे झालं. चला निघा लवकर. काय काय झालं बिंदे? कोण एवढी कोण भडकली तू? ए रुक्मे, काय झालं? का घराच्या बाहेर काढायची गोष्टी म्हणजे? हा, मला काही समजा नाही लागलं. अहो काही नाही, तुम्ही काळजी नका करू बरं. ह्याच ती सवयच आहे त्याची बडबड करायची. ते दवाखान्यात जासाठी लवकर आपल्याला पॅकिंग करा म्हणते आणि जा म्हणते लवकर. बाई केस खाली वरतो. आई लई दुखा लागली, सोड बाई. बिंदे काय करायला लागली तू? जास्त नाटक करायचे नाही तर मी सांगा लागली. 2 मिनिटाचा टाइम आहे, लवकरात लवकर इथून निघा, नाही तर मी आता लात मारून काढतो तुम्हाला घराच्या बाहेर. दोघाले बिन तुम्ही दोघे माझ्या नजरे समोर दिसले पाहिजे नाही. आरामशी सावकाश उठा बरं तुम्ही. ए बाई, तू थांब ना जरा, चाललो ना आम्ही. काय एवढी गडबड करतो तू? कवर आमच्या मागे लागली हात धुवून. आरामशी राहा. काय झालं रुक्मे? सांगता का बोलले तू आता? माझा जीव लय घाय बोलत आहे. तुम्ही चला बरं जरासं दवाखान्यात चला तुम्ही लवकर. नंतर सांगते मी काय झालं काय नाही. चला बरं दवाखान्यात चला तुम्ही. तुम्ही काही निघत नाही आजचे दिवस. मला आता माहित झालं, आता तुम्हाला लात मारून काढलाय की महाबली पर्याय नाही. मी तर डोकं किट केलं या दोघाय नवरा बायकोनं खेड आहे ना. तू निघता का नाही? ए बाई काय करायला लागली तू? काय जादू आहे का? पण मजाक नाही लेका भल्ली जादू आहे का? तो हातातले का रामलाल? अबे मा बायकोपेक्षा सुपर चहा बनवतो ना बी तू. अबे एवढा पचोडा चहा बनवतो ना ते माई बायको. तुला सांगतो ना रे, प्या वाटत नाही रे, पानोळाच नुसता. दुधाचा पत्ता नाही त्याच्यात. आणि पत्ती तर बाबू हायच नाही असं वाटते. अरे बाबा काय सांगू तुले, असं वाटते कधी कधी तू माई बायको असता तर जमलो असतं का काय? मजाक केली ना बे. काय तोंड बनवा लागला का तू रामलाल? पाय ना, तोड पाय तू. तेच म्हटलं वा पाटील काका, काय झालं? माय बी चहा प्याले या करा अशी मुलेच बायको अशी गोष्ट व्हायची. नाही रे, नाही तसं काही नाही. काय मग घ्या, तू बिन बायकोचा चहा गोड नाही लागत म्हणून इथं आला का चहा प्याले? खराची बिन रामलाल बायको अशीच गोष्ट नाही तुझी बिन. अरे नाही पाटील काका, तसं काही नाही. मला जरासं महत्वाचं काम होतं तुमच्या दोघांसोबतही बिन. जसं म्हणलं तर मला जरासं. काऊन काय झाला? घाबरल्यासारखा दिसायला लागला म्हणजे तू. काय झालं बा मग? हा काय झालं? ते बाबाची तब्येत खराब झाली अचानक. 4-5 दिवस झाले तसे बिमार आहे ते. ताप आली त्याला दवाखान्यात न्यायचं होतं पाटील काका रामलाल भाऊ. पण पैसे नाही राजे भाऊ. म्हणून म्हणलं जरासा पैशाचा बंदोबस्त होत असेल तर पहा ना, देतो मी लगेच. 8 दिवसाच्या बोलीवर वापस देऊन देतो तुम्हाला लागत. कसा बोला लागला राजा मंग्या तू? कमाल झाली बा तू आली तर. नाराज झाले का पाटील काका? हे नाही, असं जबरदस्ती नाही. असं तर द्या बा, म्हणत होतं अर्जंट होतं जरा, बाबाला आले तब्येत ठीक. बाकी तुमची मर्जी. अरे कसाले रामलाल, कसा अजून तेच बोल लागला? अरे मंग्या तू काय दुसरा होय काय रे तू? अरे हक्कानं मागणार राजा. सांग किती पैसे पाहिजे तुला? किती पाहिजे? 5,000 द्या ना रामलाल काका. असं तर तू मंग्या काही काळजी करू नको, काहीच होत नाही रे बुड्याले. तू काय टेन्शन घेता कायच्या गोष्टीसाठी? 5,000 पाहिजे तुले? थांब मी देतो. तू थांब रामलाल, तू थांब, मी देतो. आहे ना माझ्या खिच्यातच आहे ना रे, मी देतो. थांब, हे घे. काय टेन्शन घेऊ नको, मी हाव ना. अजून लागले तर सांगतो मला तू. धन्यवाद काका, तुम्ही लोक आहे म्हणून बरं आहे. मला नाही तर काय करत. धन्यवाद काका, तुमचे लई खूप खूप आभार होते. बरं आहे, मी लगेच देतो 8 दिवसात. मी जातो बाबाला घेऊन दवाखान्यात लवकर, अर्जंट लई सिरियस आहे ते. अरे उपकाराची भाषा नको करू रे तू. अरे तू आपला मोठा आहे ना, जा लवकर जाय. लागला तर मग मला फोन करतो, अजून पैसे पाठवतो तुम्ही. हो काका, लवकर जा तुम्ही. काय लागलं तर वाया पोराच्या माग. अरे मस्त पोरगा आहे रे बटा रामलाल. काय सेवा करते बा माय बापाची. अरे याच्यासारखं पोरगा भेटलं म्हणजे नशीब आहे बाबा.
काय त्याच्या मायबापाची सेवा करते रे. फक्त बायकोच जराशी नकचिडी भेटली बसूची. लय बम्मा याची बायको. एकदा गेलतो बा याच्या इथं, नेलतो येणं चहा प्याले, त्याला बिना चहाचा हकलून. एवढी बदमाश बाई, अरे म्या नाही पाहिली बा. त्या माय मी चहाहून आठवलं, माझ्या चहा तर थंडा झाला बे रामलाल, गरम करा आता डबल. काय तुम्ही पाटील काका, द्या गरम करून द्या डबल. सालं माझ्या लक्षातच नाही राहिले रे. दे पण लवकर गरम करून. रुक्मे काऊन अशी कर लागली म्हणे, लात मारली. काय झालं काय म्हणे सांग. बाय कोण हो बाई, तू शिकवू लागली बिंदे. बिंदे तो काय कमी केली आम्ही त्यासाठी? जे तू म्हणे आम्हाला हे दिवस दाखवले, सासऱ्याला लात मारली तो. तुला जराशी वाटली नाही बाई? बापाच्या वयात होतो त्याला लात मारली तो. आम्ही चाललोच होतो ना. एवढा आक्रमक भूमिका घ्यायची काही गरजच नव्हती तुले. तुला राज होतो त्या नवऱ्यासोबत. एक तर सांगायला नव्हतं आम्ही उरले. पहिलेच निघून गेलो असतो आम्ही दोघं नवरा बायको. तुमच्या संसारात आम्ही ढवळाढवळ नव्हतो करत ना. आम्हाला आमच्या लेकराची खुशी पाहिजे, पण तू काय केलं बाई तू? म्हणजे रुक्मे तुला काय म्हणायचं आहे? भिंतीनं आपल्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं. अरे बाबा, आता या म्हातारपणी कुठं जाऊ? देवा निर्भा म्हणे. देणार आहे तुम्हाला एक ना एक दिवस देव. पण देवाची वाट कायले पाहताय? एखाद्या झाडाला जा, तिथे जाऊन फाशी घ्या, मरा पटकन लवकर. म्हणजे माणसं एकदा तर टेन्शनच चाललं जाते. मी पहिलेच म्हणलं होतं मला सासू सासरे पाहिजेच नाही म्हणलं होतं माय बापाले, पण तरी बी हे खेडगे माया नशिबात आले. पण लग्न झालं तेपासून पाहा लागले मी. एवढा त्रास तुमचा आला, एवढा त्रास. मला हे कर ते कर ते कर, हे कर, चहा दे, पाणी दे, नाश्त्याले कर, जेवायला दे. म्हणजे मी काय तुमची नोकरानी होय का? तुमच्या हमाला कराले? इथं मालकीन बनून राहण्यासाठी आली मी, मोलकरीण बनून राहण्यासाठी नाही आली मी. किती दिवस झाले साडी मागा लागली 3000ची, त्याला अजून नाही देणं झाली मला. काऊन? तर काऊन की तुमच्यावर त्याचा खर्च जास्त. तुमच्या खर्च करते म्हणून मला काहीच भेटा नाही लागलं इथं. फुटका मनी नाही म्हणलं मागा. हाय का? हे पतली साडी घालून हिंडा लागली मी, पोत्र साडी घालून. तुमच्या त्यानं माया नवऱ्यावर माया नवऱ्याचं माया लक्षच नाही. बायकोच्या काही इच्छा अपेक्षा असते ना, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही, फक्त मायबापाच्या मागे लागला. आणि म्हणून म्हणलं मला आता तुम्ही माया घरात पाहिजे नाही. मला माझी जिंदगी जगा लागत काय? बरं ठाव कर, तुमच्याच याच्यावर सगळा खर्च करत राहील मी. काय अशीच राहील का मग? बाई पण आम्ही कधी त्रास दिला तुला? 2 टाइमचा स्वयंपाक करतो, दोघा पुरताच करतो. तुम्ही आम्ही काही म्हणलं का? एक भाकर टाकतो आम्ही, ते बी मोठ्या मुश्किल न. काऊन की तू आम्हाला स्वयंपाकही करू देत नाही, स्वयंपाक खोलीतही जाऊ देत नाही. लपू लपू एक भाकर टाकतो, दोघं अर्धी अर्धी खातो म्हणलं चटणी भाकर. तू आम्हाला खाऊ घालायला मागं पुढे पाहिजे ना. आजपर्यंत मी माझ्या पोराला सांगितलं नाही म्हणलं, पण त्याला तर सांगितलं ना. तुला सांगतो मी, आमच्या आधी तुला घराच्या बाहेर हकलत, पण आम्हाला आमच्या लेकराचा संसार मोडाचा नाही. एक टाइम आम्ही घराच्या बाहेर निघून जाऊ, पण ते सुखात राहिलं पाहिजे बस. फक्त माझी एकच अपेक्षा आहे बाई, माझ्या लेकरासोबत चांगली राहायची. बाकी मला काही घेणं नाही. तू कशी वागायच्या सोबत? तू म्हणतो की त्यावर लक्ष देत नाही. कशावर म्हणतो तू सांग बरं? दोघांवर लक्ष देते, त्यावर देते, आमच्यावर देते. त्याचं कर्तव्य जसं तुझ्यासाठी आहे तसं आमच्यासाठी आहे. आमच्या लेकराचं आमच्यासाठी मन दुखते. दोघांच्या लेकरासारखं नाही म्हणलं माझ्या लेकरू, माय बापाला त्रास देणार. त्याचं मन दुखते आमच्यासाठी. आज पैसे नव्हते तर ते मागायला गेलं म्हणलं, लोकांसमोर भीक मागा लागते त्याला. आज त्याच्यावर टाइम खराब आहे, पण एक टाइम एनी टाइम माझा खराब राहणार नाही. माझ्या लेकराचा नाही पिकलं वावरात 1 वर्ष म्हणून आज अशी एक गत झाली. लोकांचं कर्ज काढलं, कर्ज बाजारी झालं लेकरू. पण असं राहणार आहे का एनी टाइम? नाही राहणार आहे. दिवस बदलायला वेळ लागत नाही बाई. प्रत्येक रात्री नंतर सूर्य उगवतच, आणि प्रत्येक दुःखानंतर एक ना एक दिवस चांगला येतेच म्हणलं सुखाचा. हे तुला कधी समजेल काय माहित. तर जाऊ दे, आम्ही चाललो आता. बस तुम्ही सुखाचे राहा. म्हणजे झालं, भांडण तुंडण करू नका. त्याच्या मागे काही हात धुवून लागू नको, डोकं किट करू नको. न्याय झाला ते लेकरू. भाषण निघालो का? चला लोक म्हणते इथचं पाप इथंच भरा लागते, पण मी आता कोणचं पाप केलंच नाही. साधी मुंगी नाही मारली वर रुक्मे म्या. माय बापाची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली म्हणलं. हागलं मुतलं सुद्धा केलं माय बापाचं. लोक म्हणते माय बापाले पोचलं नाही तर आपले लेकरं तसेच वागते. अरे मी आता माय बापाले उल्लीस काडीचं दुःख नाही होऊ दिलं, मग माया वाटेलेच हे काऊन? मी आता काहीच पाप केलं नव्हतं रुक्मे. आता तुम्हाला काय सांगू, म्हणते तसं नसते हो. कर्माचे फळ हे भेटतच असते म्हणते, पण कधी कधी न केलेल्या कर्माचे फळ भेटते. आज जे आपल्या वाट्याला आलं ना, हे आपल्या सुनेमुळे आलं.
आपल्या लेकरानं थोडी आपल्याला काढलं घराबाहेर. आपल्याला लेकरू तर चांगलंच आहे ना. तुम्ही जसं तुमच्या मायबापाचा सांभाळ केला, तुमचं लेकरू तसंच सांभाळ करत होतं. त्याची काहीच गलती नव्हती. फक्त चूक एवढीच झाली, तुमच्या नशिबात मी होती आणि त्याच्या नशिबात ही आली. निघा, चलो बाई चलो.